मित्रांनो, कोलेस्टेरॉल वाढणं ही आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक महत्त्वाची समस्या आहे. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. पहिला आहे एच-डी-एल कोलेस्टेरॉल आणि दुसरा आहे एल-डी-एल कोलेस्टेरॉल. विशेषतः एल-डी-एल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल जर वाढलं तर आपल्याला हृदय आणि रक्तवाहिनीशी संबंधित धोका वाढू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. कोलेस्टेरॉल वाढवणारे कोणते पदार्थ आहेत, तूप, लोणी, बटर आणि जास्त फॅटचे जे पदार्थ असतात ते किती प्रमाणात आपण घेतले पाहिजेत, तसेच कोणते पदार्थ खाल्ल्यानं कोलेस्टेरॉल कमी होते आणि ओट्स, डाळी, भाज्या यांचं आपल्या जेवणामध्ये काय महत्त्व असतं, तसंच फायबरयुक्त अन्न आपण आहारामध्ये का वाढवलं पाहिजे, तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणता व्यायाम केला पाहिजे, वजन आणि जीवनशैलीचा कोलेस्टेरॉलशी काय संबंध असतो, जर तुमचं कोलेस्टेरॉल वाढलं असलं तर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कोलेस्टेरॉल वाढण्यास कारणीभूत ठरू शकणारे कोणते पदार्थ आहेत, कोलेस्टेरॉल वाढले असल्यास कोणती काळजी घ्यावी, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कोलेस्टेरॉल वाढवण्यास आपण पाहूयात की कोणते पदार्थ कारणीभूत आहेत. यामध्ये सर्वप्रथम लोणी, बटर आणि जास्त तूप हे महत्त्वाचे पदार्थ आहेत. फुल फॅटयुक्त दूध, मलाई, क्रीम, जास्त फॅटचे जे चीज असतं, चरबीयुक्त मटण असतं, मांस असतं, प्रोसेस्ड जे मीठ असतं, यामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल आढळून येतं. तळलेले पदार्थ असतील, भजे असतील, वडा, समोसा, फ्रेंच फ्राईज, केक, पेस्ट्री, क्रीमयुक्त बेकरीचे पदार्थ यामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल असतं. काही प्रकारचे बिस्किटं, पॅकेज्ड स्नॅक्स, विशेषतः ट्रान्स फॅट असलेले पदार्थ यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोलेस्टेरॉल असतं. फास्ट फूड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल असतं. जास्त साखर असलेली शीतपेय आणि मिठाई हे थेट डायरेक्टली कोलेस्टेरॉल वाढवत नसले तरी ट्रायग्लिसरीसाइड्स आणि एकूण मेटाबॉलिक हेल्थ जी असते हृदयाची, यावरती वाईट परिणाम करू शकतात. तूप, लोणी, बटर आणि जास्त फॅटयुक्त पदार्थ आपण किती घ्यायला पाहिजेत ते थोडक्यात जाणून घेऊ. शक्यतो दिवसाला 1 ते 2 चमच्यापेक्षा जास्त तूप आपण खायला नाही पाहिजे. लोणी असेल, बटर असेल, शक्यतो कमी प्रमाणात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तसंच रोज घेण्याची गरज देखील नसते. मलाई, क्रीम शक्यतो आपण घेणं टाळलेलं कधीही चांगलं. स्वयंपाकात जे वापरलं जातं ते एकूण तेल आणि या फॅटचं प्रमाण हे देखील आपण नेहमी लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं असतं. तूप वेगळं आणि तेल वेगळं असं जास्त फॅट घेऊ नका. मित्रांनो, कोलेस्टेरॉल जास्त वाढलं असेल तर तूप पूर्णपणे बंद करणं हे प्रत्येकाला आवश्यक नसतं, पण सॅच्युरेटेड फॅट कमी ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तुपाऐवजी योग्य प्रमाणात अनसॅच्युरेटेड व्हेजिटेबल ऑइल, नट्स, सीड्स आणि फिश यांसारखे पर्याय आपण निवडू शकता. मित्रांनो, आपण बघूयात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ वाढवले पाहिजेत. मित्रांनो, यामध्ये ओट्स आहेत, होल ग्रेन्स आहेत, पूर्ण धान्य आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, इत्यादी धान्य आपले कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतात. डाळी, मूग, हरभरा, राजमा, हिरव्या पालेभाज्या व इतर काही भाज्या आहेत त्या देखील आपल्या आहारात वाढवल्या पाहिजे. आपल्या आहारामध्ये फळं वाढवले पाहिजे. बदाम, अक्रोड यांसारखे नट्स योग्य प्रमाणात घेणं तेही महत्त्वाचं असतं. लो फॅटयुक्त दूध आणि दही तेही महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात हेल्दी फॅट्स आपल्या शरीरामध्ये जाणं ते सुद्धा आपल्या शरीराला गरजेचं असतं. कोणते पदार्थ किती प्रमाणात आणि कधी घ्यावेत हे आपण जाणून घेतलं तर कोलेस्टेरॉल सहज नियंत्रणात राहू शकतं. यामध्ये जास्त तळलेले पदार्थ, बेकरीचे व पॅकेज्ड पदार्थ, जास्त चरबीयुक्त मांस, प्रोसेस्ड मीठ, जास्त लोणी, बटर आणि क्रीम हे आपण आपल्या आहारामध्ये शक्यतो टाळलं पाहिजे. जास्त साखर असलेले पदार्थ आणि पेय देखील आपल्या आहारामध्ये टाळले पाहिजेत. मित्रांनो, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी नियमित काही आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. त्यामध्ये चालणं सुरू करा, रोज व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, नियंत्रित वजन ठेवा, तंबाखू, धूम्रपान शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलेला आहे. कोलेस्टेरॉलची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असेल, खूप जास्त असेल किंवा तुम्हाला इतर आजार जर असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे.
चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कॉमेंट करा. तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.